Hello students, good morning. See, we are learning your topic periodic classification of element from science and technology part 1 10th standard textbook. पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट हा टॉपिक बघतोय. या टॉपिकमध्ये प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक थिअरी बघितली होती विच वॉज प्रपोज्ड बाय सायंटिस्ट जॉन डोबे रायनर or the first attempt of classification was done by the scientist John Dove Rainer. परत एकदा मी इथे लिहिते पहा. First attempt of classification was done by John Dove Rainer in year of 1817. He made group of 3 elements. Hence, that group of 3 elements are known as triad. And he makes the group of 33 known element. किती नोन एलिमेंट होते हो त्यावेळी? तर त्यावेळी 33 हे नोन एलिमेंट होते आणि त्या 33चे त्याने काय केलं? 3 एलिमेंटचे ग्रुप केले. ही वॉज प्रपोज्ड थिअरी ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट. मी तुम्हाला सांगितलं की त्याने जी थिअरी प्रपोज केली ती कशाच्या बेसिसवरती होती? तर ॲटॉमिक मासेस ऑफ द इलेमेंट. इलेमेंटचे जे ॲटॉमिक मासेस आहेत त्यांना त्यांनी काय केलं? इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर 3चे गट केले. 3चे गट केल्यानंतर त्याला असं निदर्शनास आलं किंवा ही वॉज ऑब्झर्व दॅट ऑर ही वॉज कन्क्लुडेड दॅट दी ॲटॉमिक मास ऑफ दी मिडल एलिमेंट अमंग दीज 3 ट्रायडमधले जे होते त्या 3 इलेमेंट्सपैकी जो मधला इलेमेंट आहे त्यामधल्या इलेमेंटचं ॲटॉमिक मास इज दी सम ऑफ दी ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 इलेमेंट. पहा, मधल्या इलेमेंटचं जे ॲटॉमिक मास आहे ती काय आलेली आहे? ॲव्हरेज आलेली आहे. कोणाच्या? पहिला इलेमेंट आणि तिसऱ्या इलेमेंटचं जर का आपण सम करून ॲव्हरेज काढली तर ती ॲव्हरेज इक्वल टू किती येते? मधल्या मिडल इलेमेंटच्या ॲटॉमिक मासेस एवढी येते असं कोणी सांगितलं? जॉन डोबे रायनर याने सांगितलं. पहा, तर तिथं मी एक्झाम्पल एक घेतलेलं होतं. कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं? देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल सोडियम, लिथियम आणि पोटॅशियम हे घेतलं होतं मी. दीज आर ऑल आर, ही काय आहे तो? दीज ऑल आर नोन ॲज मेटल्स. हे सगळे काय आहेत? मेटल्स आहेत. आणखी काय एक्झाम्पल आहे? कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम. दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ डोबे रायनर ट्रायड. पहा, तुम्हाला जर का क्वेश्चन विचारला गेला तर कशा पद्धतीने विचारला जातो किंवा ते कसं फाइंड आउट करायचं हे आपण बघणार आहे. बिफोर गोईंग टू स्टार्ट ते बघायच्या आधी आपण काय करूयात? तर लिमिटेशन्स बघूया. आता ज्या पद्धतीने आपण म्हणतो की नाण्याला 2 बाजू असतात, एक चांगली बाजू देखील असते तर एक दुसरी बाजू देखील असते. सेकंड थिअरी पण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मग ही सेकंड थिअरी का डिस्कवर केली गेली? बिकॉज ऑफ दी लिमिटेशन्स ऑकर इन दी डोबे रायनर ट्रायड. बरोबर, डोबे रायनरच्या थिअरीमध्ये काही लिमिटेशन्स आढळल्या. त्या लिमिटेशन्समुळं ही जी सेकंड थिअरी होती ती डिस्कवर केली गेली. पहा, so we are going to discuss about the limitations of Dove Rainer triad. पहा, limitations of डोबे रायनर ट्रायड. आता लिमिटेशन्स म्हणजे काय? तर लिमिटेशन्स म्हणजे मर्यादा किंवा त्रुटी आपण म्हणतो. आता काय काय त्रुटी होत्या? तर देर आर मेनली 4 लिमिटेशन्स विच वॉज ऑब्झर्वड इन जॉन डोबे रायनर ट्रायड अँड दॅट वन इज नथिंग बट दी. आता 1 बाय 1 आपण बघूया. द नंबर 1 इज दी ऑल नोन एलिमेंट कुड नॉट बी क्लासिफाईड इन टू ट्रायड. दिस इज द लिमिटेशन नंबर 1. पहा, काय म्हटलं मी? ऑल known elements could not be classified into triads. पहा, आता याचा अर्थ काय? ऑल नोन एलिमेंट्स आर कुड नॉट बी क्लासिफाईड इंटू ट्रायड्स. पहा, म्हणजे जेवढे सगळेच्या सगळे नोन एलिमेंट्स होते त्यांना ट्रायड्समध्ये क्लासिफाय करता आलं नाही. कोणाला? जॉन डोबे रायनरला. किती नोन एलिमेंट होते हो? तर 33 एलिमेंट्स होते. मग 33 आहेत म्हटल्यानंतर सगळेच्या सगळे ट्रायड्स आले पाहिजेत किंवा ट्रायड झाले पाहिजे. तर तीच पहिली लिमिटेशन आहे की जे सगळे नोन एलिमेंट होते त्यावेळी किती 1817मध्ये किती नोन एलिमेंट होते? 33. या सगळ्याच्या सगळ्या 33 एलिमेंट्सना ट्रायडमध्ये
डोबेरायनरला क्लासिफाय करता आले नाही. दिस इज द फर्स्ट लिमिटेशन ऑफ डोबेरायनर ट्रायड. ऑल नोन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू ट्रायड. पहा नंबर 2 इज नथिंग बट दी, पहा दुसरी लिमिटेशन काय आहे, लार्ज नंबर ऑफ सिमिलर elements could not be classified into ट्रायड. पहा आता डोबेरायनरनं जेव्हा त्याची थिअरी प्रपोज केली, ती थिअरी कशाच्या बेसिसवरती प्रपोज केली, एक तर ॲटॉमिक मासेस अँड सेकंड म्हणजे ज्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतील ते इलेमेंट त्यांनी सिलेक्ट केले. मग असे काही इलेमेंट्स होते की ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर असून पण लार्ज नंबर ऑफ सिमिलर इलेमेंट कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू ट्रायड. म्हणजे काही इलेमेंटच्या प्रॉपर्टी सिमिलर असून पण त्याने काय झालं तर ट्रायडमध्ये क्लासिफाय करता आलं नाही. दिस इज द लिमिटेशन नंबर 2. सी लिमिटेशन नंबर 3 इज द लार्ज नंबर ऑफ डिसिमिलर एलिमेंट. सी अपोजिट टू 2 आहे, लार्ज नंबर ऑफ डिसिमिलर elements could be classified into triads. सी याच्याबरोबर अपोजिट ही आहे का, आहे. लार्ज नंबर ऑफ डिसिमिलर एलिमेंट्स कुड बी क्लासिफाईड इनटू ट्रायड्स. म्हणजे असे काही एलिमेंट्स होते की ज्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या नसून देखील डिसिमिलर असून देखील ते काय केले गेले, ट्रायडमध्ये क्लासिफाय केले गेले. आता इथं जर का एक्झाम्पल सांगायची म्हटली तर काही मेटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल आयर्न, निकेल, कोबाल्ट, झिंक हे जे आहेत यांना त्याला काय करता आलं नाही, ट्रायडमध्ये क्लासिफाय करता आलं नाही. एक्झाम्पल हे जसं की तुम्ही इथं लिहू शकता. आणि द फोर्थ लिमिटेशन ऑफ डोबेरायनर ट्रायड इज नथिंग बट दी सम ट्रायड डिड नॉट फॉलो द रूल. पहा सम ट्रायड did not follow the rule. म्हणजे काही ट्रायड असे होते, काही एलिमेंटचे 3 एलिमेंटचे ग्रुप असे होते की जे ट्रायडचा रूल फॉलोच करत नव्हते. ट्रायडचा रूल काय सांगतो आपला, किंवा ट्रायड हे कसं असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये मिडल एलिमेंटची ॲटॉमिक मास जे आहे ती केवढी असायला पाहिजेत, अदर 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसच्या ॲव्हरेज एवढी असायला पाहिजे. पण असं झालं का काहींच्या बाबतीत, तर नाही झालं. अँड दिस इज दी लिमिटेशन नंबर 4. दॅट वन इज नथिंग बट दी सम ट्रायड डिड नॉट फॉलो दी रूल. काही ट्रायड असे होते की जे रूल फॉलो नव्हते करत. फॉर एक्झाम्पल मग सांगायचं म्हटलं तर कॉपर, सिल्वर आणि गोल्ड हे जे होते हे रूल फॉलो करत नव्हते. कॉपरचा सिम्बॉल काय आहे, Cu, गोल्ड अर्जेंटम आणि सिल्वर अर्जेंटम आणि गोल्ड म्हणजे ॲरम. ह्या प्रत्येकाच्या जर का कॉपरच्या आणि गोल्डच्या ॲटॉमिक मासेसची ॲव्हरेज आपण काढली तर ती सिल्वरच्या ॲटॉमिक मास एवढी नव्हती, तरीसुद्धा त्याला ट्रायड म्हणून क्लासिफाय केलं गेलं होतं. सो दिस इज द लिमिटेशन नंबर 4. समजलेले आहेत लिमिटेशन्स काय आहेत. परत एकदा क्विकली सांगते. देर आर मेनली 4 लिमिटेशन्स की ज्या तुमच्या बुकमध्ये कुठेही नाहीत पण तुम्हाला एक्स्ट्रा म्हणून सांगते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ऑल नोन एलिमेंट कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू ट्रायड. सेकंड वन इज दी सिमिलर एलिमेंट कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू ट्रायड. लार्ज नंबर ऑफ सिमिलर एलिमेंट, large number of dissimilar element could be classified into triad and some triad did not follow the rule. समजलेला आहे. आता हा जो आपण पॉईंट बघितला बाळांनो, डोबेरायनर ट्रायड, व्हेरी इझी वन. एक लॉ आहे, ट्रायड म्हणजे ग्रुप ऑफ 3 एलिमेंट. डोबेरायनरनी कशा पद्धतीनं फाइंड आउट केला हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता याच्यावरती बेस्ट तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो ते आपण क्वेश्चन बघूयात आणि तो सॉल्व कसा करायचा हे देखील बघूयात. पहा क्वेश्चन असा असतो, तर identify Dobereiner triad from the following group of the element having similar chemical properties. Identify Dobereiner triads from the following group of element, from the
following group of elements having similar chemical properties. See number 1, तुम्हाला एलिमेंट देतील आणि एलिमेंटचा ॲटॉमिक मास देतील आणि त्याच्यावरून तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे की दिलेलं एक्झाम्पल हे डोबेरायनर ट्रायडचं आहे किंवा नाही. 87.6 द एक्झाम्पल इज प्रेझेंट इन युअर बुक. तेच लिहिते आहे मी. पहा, फक्त सोडवायचं कसं, सॉल्व कसं करायचं हे सांगते मी. सेलेनियम atomic mass, tellurium 126, beryllium, magnesium and calcium. Third one is the beryllium, magnesium and calcium. Calcium atomic mass 40.1. सी, पहा क्वेश्चन काय आहे तो समजून घेऊयात. आयडेंटिफाय द डोबेरायनर ट्रायड फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ इलेमेंट शोविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. इथं काही एक्झाम्पल दिलेली आहेत बाळांनो. तर ती डोबेरायनर ट्रायड आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. इथं मॅग्नेशियम दिलेला आहे, त्याचा ॲटॉमिक मास, कॅल्शियम ॲटॉमिक मास, स्ट्रॉन्शियम ॲटॉमिक मास. आफ्टर दॅट सल्फर ॲटॉमिक मास, सेलेनियम ॲटॉमिक मास, टोल्युरियम ॲटॉमिक मास. आफ्टर दॅट बेरिलियमचं हे ॲटॉमिक मास आहे, मॅग्नेशियमचं हे ॲटॉमिक मास आहे आणि कॅल्शियमचं हे ॲटॉमिक मास आहे. रूल काय सांगतो डोबेरायनर ट्रायडचा? दी ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलेमेंट इज इक्वल टू दी ॲव्हरेज ऑफ अनादर 2 इलेमेंट. ओके, सो आपण लिहिताना कसं लिहिणार आहे किंवा फाइंड आउट करताना मी एक तुम्हाला सोडवून दाखवते, रिमेनिंग 2 तुम्ही सोडवून आणायचे आणि ती डोबेरायनर ट्रायड आहेत किंवा नाही हे तुम्ही मला सांगायचं आहे. पहिलं मी तुम्हाला शो करून दाखवते. पहा, एक्झाम्पल नंबर फर्स्टचं मी आन्सर इथे लिहिते. सी, काय करणार मी? मॅग्नेशियमच्या आणि स्ट्रॉन्शियमच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज 24.3 प्लस 87.6 डिवायडेड बाय 2 ही जर का इक्वल टू 40 आली तर गिवन एक्झाम्पल काय असणार आहे? गिवन एक्झाम्पल हे डोबेरायनर ट्रायडचं आहे. आणि जर का नाही आली तर गिवन एक्झाम्पल हे डोबेरायनर ट्रायडचं असणार नाही. सो बेरीज केल्यानंतर पहा किती येते. हे 9 आणि हे 1, आणखीन एक 1, 111.9 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 55.85. बघा ॲव्हरेज किती आली. कशाची केली मी? मॅग्नेशियमच्या ॲटॉमिक मासची आणि स्ट्रॉन्शियमच्या ॲटॉमिक मासची बेरीज केली, त्या दोघांचे ॲव्हरेज काढली. ॲव्हरेज करतात म्हणजे काय करतात? जेवढी काही संख्या असेल तेवढ्यानं आपण काय करतो? त्याला डिव्हाइड करतो. इथं 2 मी क्वांटिटीज घेतलेल्या आहे म्हणून डिवाइड बाय 2 केलं. डिवाइड बाय 2 केल्यानंतर आन्सर माझं एवढं आलं. आन्सर यायला किती पाहिजेत? 40.1. बिकॉज our law is, what is our law? The atomic mass of the middle element is equal to the average atomic masses of the another 2 element. जर का मधल्या इलेमेंटच्या ॲटॉमिक मास जे आहे ते कोणाच्या एवढे यायला पाहिजेत? बाकीच्या 2 इलेमेंटच्या ॲटॉमिक मॅसेसच्या ॲव्हरेज एवढं यायला पाहिजे. पण इथं आलेलं आहे का? इथं आलेलं नाही. सो फर्स्ट एक्झाम्पल इज नॉट एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर ट्रायड. पहिलं एक्झाम्पल आहे का डोबेरायनर ट्रायडचं? नाही आहे. सो रिमेनिंग 2 काय करायचे? तुम्ही फाइंड आउट करायचे. होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल आजचं. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लिमिटेशन्स ऑफ डोबेरायनर ट्रायड बघितले आणि आणखी काय बघितलं तर हे एक्झाम्पल्स. सो वी विल स्टॉप हिअर. विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर.